खूप दिवसापासून आपली इच्छा होती आपण भूषण दादा त्यांना भेटू आणि भूषण दादा ते आपल्याला डायरेक्ट टन्ने मारता मारताच भेटून गेले. म्हटलं काही विषय नाही. तुमचा पण प्रत्येक भाऊ आले ना वळ इकडे चहा प्यायला. म्हटलं चटाण्याचा चहा वगैरे पिऊन घेतो. म्हटलं चहा वगैरे चटाण्याचा पिला एक नंबर चहा होता. म्हटलं काही विषय नाही. मग काय चहा वगैरे संपवला आणि त्यानंतर तुमचा भाऊ आला ना डायरेक्ट लॉन्सला आल्या बघतो इकडे वैदिक विवाहाचं त्यांचं चालू होतं. म्हटलं चला आता डायरेक्ट आपण देवमामलेदाराकडे जाऊ. म्हटलं देवमामलेदार मंदिराकडे आलो आणि इकडे मस्तपैकी 4 बँड आलेले होते. म्हटलं काही विषय नाही. आता कोणते कोणते 4 बँड होते तुम्ही तर आलेला असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला. रमाभाऊच्या लग्नात डप आली इतक्या जोरात वाजवत होते की विचाराच्या बाहेर. पण रमाभाऊचं लग्न म्हटल्यावर मस्तपैकी 4 घोड्यांची बग्गी आणलेली होती रमाभाऊनी. मग काय बग्गीमध्ये रमाभाऊ बसलेलाच. म्हटलं काही विषय नाही. जाता जाता आपले भूषण दादा भेटून गेले भाऊ. ते टन मारता मारता आज ना इकडे रमाभाऊच्या लग्नात पण येऊन लागले. म्हटलं काही विषय नाही. भूषण दादा त्यांच्यासोबत मस्तपैकी फोटो वगैरे आपण पण घेऊन घेतले. आणि भूषण दादा ते जेव्हा आहे ना लॉन्सला गेले भाऊ विचारूच नका इतकी फॅन फॉलोईंग की त्यांचे लगेच फोटो काढायलाच येत होते भाऊ घडी घडी. म्हटलं काही विषय नाही. मग काय मस्तपैकी आपला देवमामलेदार बँड पण लॉन्सला येऊन लागलेला आणि रमाभाऊ पण येऊन लागलेला भाऊ. रमाभाऊ जेव्हा आला भाऊ विचारूच नका इतकी गर्दी की विचाराच्या बाहेर भाऊ. आणि जेव्हा रमाभाऊ मध्ये घुसला का विचार करू नका तुम्ही डायरेक्ट इतके गर्दी होती ना. लॉन्च सुद्धा कमी पडायला लागला होता. म्हटलं काही विषय नाही. इतके रील स्टार वगैरे सर्व होते. म्हटलं काही विषय नाही ना भाऊ. आणि बघू शकता तुम्ही रमाभाऊचे ना प्री वेडिंग पाहिलंय ना सर्वच्या सर्व खुर्च्यांवरती उभे राहून गेले. मी कसा राहील मग. मी पण डायरेक्ट खुर्चीवरती उभा राहिलो आणि प्री वेडिंग पाहायला लागलो. रमाभाऊचं लग्न वगैरे लागलं आणि त्यानंतर प्रत्येक भाऊन आम्ही मस्तपैकी एकदम साईडला बसून घेतला. म्हटलं चला आता जावं लागतं आपल्या आखी पब्लिक गेली. चला आजचा ब्लॉग इथेच संपूया आपण पण. चला जय महाराष्ट्र.